तर संघर्ष सावर संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा इथे, 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. नक्कीच गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कल्पेश पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी कुणाल आणि गौरव. बघूया यापुढे आखूट टप्प्यात चेंडू इथे मात्र पुलचा फटका, फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. आपण जर पाहिलं त्या साईडला आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी संघाचा श्रीगणेशा केला जातोय. नक्कीच या पुढचा सामना असेल महाशक्ती दहिवल आणि कमारे संघ. ह्या दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेला चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र चुकी केली जाते, झेल मात्र सोडला जातोय. नक्कीच इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि नक्कीच क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जाते टेक द कॅच आणि विन द मॅच. इथून मात्र आपण जर पाहिलं तर झेल सोडली गेले आणि बघूया त्याचा परिणाम स्वरूप पुढे पाहायला मिळेल आपल्याला येणाऱ्या चेंडूवरती. बघूया पुढचा चेंडू, इथून फटका सजवलाय, पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर संधी चालवल्या क्षेत्ररक्षकाने, इथून मात्र पुन्हा एकदा चुकी तीच पाहायला मिळते आणि लगातार 2 चेंडूवरती 2 झेल सोडले गेलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू नंतर 6 धावसंख्या पाहायला मिळते. बघूया या पुढचा चेंडू, यावेळेला आपण 2 जीवनदान मिळालं, त्यानंतर सरळ बॅटने फटका सजवलाय, एकदा परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? इथून जर पाहिलं तर 1 धावावरती समाधान मानावं लागेल आणि या एकेरीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल 7 या आकड्यावरती. इथून जर आपण पाहिलं तर स्ट्राईक इनला गौरव पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर मागच्या टुर्नामेंट मध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती या 2 फलंदाजाने, आपल्या संघाला मात्र क्वालिफाय करून दिलं होतं. सेमीफायनलचा सामना मात्र पराभूत झाले होते, परंतु काय कमालीचा कमबॅक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला फटका येतो, हा षटकार डीजे. नक्कीच पुढचा चेंडू असेल, आपण जर धावसंख्या पाहिली तर 13 वरती पाहायला मिळते. इथून जर पाहिला तर चांगला चेंडू इथून कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज. नक्कीच एक षटका अखेर धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 13 वरती पाहायला मिळते. तिथपर्यंत ऐकू एक सुमधून डीजे. बॉलर नेम सांगायचंय. नक्कीच कार्तिक गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला जर विचार केला तर कुणालला आतापर्यंत 2 जीवदान दिले गेले आहेत. यावेळेला फुल टच चेंडू होता, तर आपण जर पाहिलं तर एकदा परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? तर नक्कीच काही कमालीची रनिंग पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांच्या मधून आणि इथून जर पाहिलं तर 2 धाव धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती, माफी साहेब 15 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू, यावेळेला इथून मात्र कुणा स्ट्राईक केला, चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथून जर आपण पाहिलं तर हा येतोय चौकार. या चौकाराने आपण धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल, ती म्हणजे 19 या आकड्यावरती. तिथपर्यंत ऐकूया डीजे.
बघू यावेळेला पुढचा चेंडू चांगलाच फटका पाहायला मिळेल चौकार. इथून मात्र चांगला फटका सजवलाय, फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक, इथून मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज कुणाल बॅक टू द डगआउट डीजे. जर पाहिलं तर फलंदाज कुणाल बाद झाला. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच पाहिलं मागच्या टुर्नामेंट मधला हिरो सिद्धार्थ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला बघूया पुढचं. आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या असला परतवला गेला. इथून मात्र सिद्धू स्ट्राईक केला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपण जर पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली 19 आकड्यावरती. बघू पुढचा चेंडू यावेळेला आपण जर पाहिलं तर इथून मात्र काही कमालीची गोलंदाजी हाताळली जाते. फलंदाज सिद्धू बॅक टू द डगआउट डीजे. इथून षटक क्रमांक 2 च्या अखेर धावसंख्या जर पाहिली तर 19 2 बाद अशी पाहायला मिळते. नक्कीच बघूया येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी शिवाई कर्दळच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर स्ट्राईक रेटला गौरव पाहायला मिळतोय. आणि पहिलाच डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज किरण. यावेळी दुसरा चेंडू चांगला फटका सजवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथपर्यंत. इथून मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज गौरव बॅक टू द डगआउट डीजे.
आपण जर पाहिलं तर गौरव आउट झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आला. इथून मात्र कशा तरी कमबॅक केला जाईल. पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर चांगला फटका सजवला आहे इंटू द गॅप, एकदा परिपूर्ण केलेले. दुसरा त्याचा प्रयत्न असेल का? इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीने धाव फलक मात्र पुढे सरसरल, ते म्हणजे 21-21 या आकडेवरती. बघूया पुढचा चेंडू यावेळेला राज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू आणि इथून धावसंख्या स्थिरावले गेले. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 21-21 या आकड्यावरती. आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आले होते, त्यानंतर मात्र इथून कमबॅक केलंय गोलंदाजांनी आणि नक्कीच एकदा परिपूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच राज इथे नक्कीच आपल्या क्रीज मध्ये पोहोचतील आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण. या दुहेरीने धावसंख्या पुढे सरसर जाईल 23-23 धावा. नक्कीच इथून मात्र जर आपण पाहिलं तर फटका फसला आणि राज मात्र बॅक टू द ग्राउंड पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज कुशल मैदानाच्या आतमध्ये. चला उद्या पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी आपण जर पाहिलं तर काही कम्मालीचं षटक हाताळलं गेलं मागचं. इथून मात्र चौथं षटक, इथून मात्र जर पाहिलं चांगला फटका सजवला गेलाय. लॉंग ऑफला मात्र क्लिअर करेल हा येतोय षटकार आणि 6 धावसंख्या फ्लावेल. धावसंख्या जर पाहिली जाऊन म्हणजे 29-29. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नक्कीच स्ट्राईक हेडला राकेश पाहायला मिळते पहिल्या चेंडू षटकाराला. इथून मात्र फुल टच चेंडूवरती फुल टॉल वसूल करतोय का? इथून जर पाहिलं तर नक्कीच विकेट जात असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि दुहेरी धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसर जाईल ती म्हणजे 32-32 धावा. इथून जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. बघू यावेळेला पुढचा चेंडू षटकाचा चौथा चेंडू असेल.
इथून बॅट तर फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. नक्कीच इथून एखादा षटकार किंवा चौकारात एक सन्मानजनक स्कोर मात्र उभारला जाईल. शेवटचा चेंडू असेल यावेळेला. नक्कीच बघूया पुढचा चेंडू कशा तरी फटके मारले जातील. यावेळेला आपण जर पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला मिळते. येईल का नशिबाचा चौकार. एकदा परिपूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जाईल. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. इथून जर पाहिलं तर 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचले 35 36 धावांचं आव्हान उभारलं गेलंय. नक्कीच यापुढचा सामना महाशक्ती दहिवाले विरुद्ध कमारे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. महाशक्ती दहिवाले आणि कमारे संघ. चला कमारे संघ. नक्कीच आपण जर पाहिलं तर कमाल संघ नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. बघूया इथून जर पाहिलं तर 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पहिला चेंडू नक्कीच अपॉल केली जाते परंतु आउटसाइड पिचिंग पाहायला मिळाली. इथून मात्र डॉट चेंडू वापस 1 धाव इथे परिपूर्ण केली जाईल. बघा पुढचा चेंडू यावेळेला इथून मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या चेंडूवरती डॉट पाहायला मिळाला. यावेळी पुढचा चेंडू इथून मात्र चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे
इथून जर आपण जर पाहिलं तर हा तो षटकार आणि 6 धावसंख्या प्लावेल जाऊन पोहोचल 7 आकड्यावर डीचे. इथून मात्र कमबॅक करावं लागेल गौरवला. बघूया पहिलाच मोठा फटका पाहायला मिळाला सागरच्या बॅट मधून. इथून मात्र चांगला चेंडू हाताळतो. इथून डॉट चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7 वरती स्थिरवली गेले. यावेळेला पुढचा चेंडू बघूया. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो सागर. इथून संधी चालू आले बघूया. इथून मात्र चुकी केली जाते. एक चांगला फलंदाज इथून बाद झाला असता परंतु आपण जर पाहिले तर चुकी केली जाते. एक धाव परिपूर्ण केली जाईल. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. इथून मात्र आपण जर पाहिलं या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. एक संधी चालू आली होती. इथून मात्र नक्कीच पाहिलं निहारला आणि जाऊ दिलं चेंडूला. नक्कीच आपण जर पाहिलं तर हा डॉट चेंडू असेल. धावसंख्या जर पाहिलं तर 8. एक षटका अखेरस. यावेळेला गोलंदाजी मार्फत राज पाहायला मिळतोय. राईट टाइमवर विकेट येते. मात्र चांगला फटका सजवला हेलिकॉप्टर. नक्कीच कार्पेटला रोल करत चेंडू जातो. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथून जर पाहिलं तर एकच धाववरती समाधान मानावं लागेल. एक धावने धावसंख्या पुढे चालू ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेला इथून मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय. सिद्धू इथे आहे. बघूया एक धाव परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. एकेरीवरती मात्र समाधान मानला जातो. धावसंख्या जर पाहिजे 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेला पुढचा चेंडू सागर स्ट्राईक. इथून मात्र मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथून मात्र कुठलाही चान्स नाही. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक संधी चालू आली होती पण तिथून झेल सुटली आणि इथे मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेला आपण जर पाहिलं तर लाऊड अपील केली जाते आणि नक्कीच इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन बसली ती म्हणजे 16 या आकड्यावरती.
यावेळेला पुढचा चेंडू बघूया. चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक गौरव तिकडे आहे. इथून जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची संधी असेल का? परंतु इथे जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दोन धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरळ टीम 18. आपण जर विचार केला आता मात्र 13 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असेल. इथून जर एखादा विकेट आला तर नक्कीच कमबॅक करू शकेल शिवाई कर्दळ संघ. यावेळेला फुल टच चेंडू फुल टच वसूल करतोय. हा येईल षटकार. नक्कीच आता मात्र आपण जर पाहिलं तर समीकरण मैदानाच्या 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता गोलंदाजी मार्गामध्ये सिद्धू पाहायला मिळतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात जिंकण्याची आस असावी. नशीब बदलो या न बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. इथे मात्र कुठल्या संघाची वेळ बदलली जाईल इथून मात्र अपील केली जाते. परंतु हाईट जास्त आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र 11-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र पाहिलं तर 11 चेंडू 12 धावेची आवश्यकता कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? चांगला फटका सजवला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वा व्हॉट अ नाईस. इथून जर पाहिलं तर 71 धावसंख्या रोखवली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसाव देते म्हणजे 25. यावेळेला आपण जर विचार केला तर 10-11चं समीकरण बघूया. इथून मात्र चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. बघूया फील्ड करीपर्यंत किती जमवलं जातील. दुहेरीचं पण जर पाहिलं तर 21 मात्र समाधान मानावं लागेल आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली ती म्हणजे 26 धावा. आपण जर पाहिलं तर या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात. बघूया पुढचा चेंडू यावेळेला अकुटेबल चेंडू फटका फसलाय. गौरव तिकडे आहेत. बघूया काय करतील, झेल घेतील का? इथून मात्र मिसजज करताना पाहायला मिळतो आणि विकेट जर आला असतं तर मॅच समीकरण बदललं असतं. परंतु इथे मात्र 2 धावा परिपूर्ण. आता जर आपण पाहिलं तर बॉल टू रनची आवश्यकता असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर याच मैदानावरती मात्र काही कमालीची त्याची खेळी पाहायला मिळाली होती. परंतु इथून मात्र जर पाहिलं तर थोडीशी मिस फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा संधी चालू आले. बघूया झेल घेतला जाईल का? इथून मात्र कुठली चुकीवर नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच इथून जर पाहिलं तर मात्र 7 चेंडू 8 धावेची आवश्यकता. हा जर या चेंडूवर एखादा डॉट किंवा विकेट आला तर नक्कीच सामन्याचं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. इथून मात्र कुठला संघ दुसऱ्या
दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल बघूया. ते मात्र रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पाहिलं तर क्लीन बोल्ड. फलंदाज बॅक टू द डगआउट. काय कमालीची गोलंदाजी सिद्धांताच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला पोले पुन्हा एकदा मॅचच्या दृष्टीने आपण जर पाहिलं 7 चेंडू 8 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर कुणाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतंय. पहिला चेंडू इथून अपील केली जाते बघूया. इथून मात्र डॉट चेंडू आपण जर पाहिलं तर सागर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटून 2 षटकार पाहायला मिळाले. एक जीवनदान 2 जीवनदान त्याला सुद्धा दिले गेले आहेत. इथून मात्र सागर जिथपर्यंत मैदानामध्ये आहे तिथपर्यंत मात्र विजयाची आशा मात्र असेल बघूया. यावेळेला भिरकावून दिले चेंडूला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय षटकार डीजे. इथून मात्र 4 चेंडू 2 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना गेला कुठे. एक मोठा फटका. सामन्याचं स्वरूप मात्र झुकवलं गेलं ते म्हणजेच संघर्ष सावरी संघाच्या विरुद्ध. इथे मात्र क्लीन बोल्ड. आता मात्र 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज येईल त्याच्यामध्ये सुद्धा प्रेशर असेल. आपण कालचा सामना पाहिला क्वालिफायचा सामना, त्यामध्ये 6 चेंडू 2 धावेची आवश्यकता असताना देखील काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली सिद्धू याने. नक्कीच सामना मात्र दगड संघ जिंकला, परंतु एक विजयाची आशा मात्र त्यांनी निर्माण केली होती आपल्या संघासाठी. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसावर या खेळपट्टीवरती किती धावा जमवल्या गेल्या, भरपूर धावा जमवल्या गेल्या होत्या. आपण जर पाहिलं तर उमेश पठावरी याच्या बॅट मधून 2 अर्धशतक पाहायला मिळाले. चला बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी. आता मात्र 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर सिली पॉईंट मात्र इथे लावला गेलाय. थोडंसं फलंदाजी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाच्या मार्फत बघूया. 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून जर एखादा डॉट चेंडू आला तर इथून मात्र चांगला फटका सजवलाय. हा येतोय चौकार. विजयाची मोहर मात्र लिहिली जाते ती म्हणजे संघर्ष सावर संघाच्या नावावरती. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक.